नमस्कार. आज 11 जानेवारी. आजच्या दिवशी अनेक घटना देशाविदेशात घडल्यात, ज्यांची इतिहासात नोंद घेण्यात आली आहे. चला तर मग जाणून घेऊया आजचे 11 जानेवारीचे काही ठळक दिनविशेष. 11 जानेवारी 1613 रोजी मुघल शासक जहांगीरच्या परवानगीनंतर ईस्ट इंडिया कंपनीने सुरत इथे पहिला कारखाना सुरू केला. कंपनीच्या या कारखान्यामध्ये रजाई, गाद्या, कपडे बनवले जात होते. मात्र हळूहळू कंपनीनं भारतात आपला व्यवसाय वाढवला आणि भारताचा ताबा घेतला. त्याचवेळी जहांगीरनं आपल्या खास रणनीतीनुसार या कंपनीला परवानगी दिली होती, पण नंतर तो आपल्याच डावपेचात अडकला. जहांगीर आणि ब्रिटिशांनी मिळून 1618 ते 1750 या काळात भारतातली बहुतांश हिंदू राज्य ताब्यात घेतली. जहांगीरला इंग्रज आपल्यासारखेच वाटत होते. मात्र इंग्रजांचं उद्दिष्ट जहांगीरला मदत करणं किंवा त्याच्याबरोबर व्यापार करणं हे नव्हतंच, तर त्यांना संपूर्ण भारत काबीज करायचा होता. 11 जानेवारी 1973 रोजी माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट संघाचे विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविड याचा जन्म मध्य प्रदेशातल्या इंदूर इथे झाला. वॉल ऑफ क्रिकेटच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या राहुल द्रविडनं आपल्या कारकिर्दीत अनेक विक्रम केले. राहुल द्रविडने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळ क्रीजवर घालवण्याचा विश्वविक्रम केलेला आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात त्याने 31,258 चेंडूंचा सामना केलाय. या विक्रमामुळेच द्रविडला क्रिकेटची भिंत असं म्हणलं जातं. 11 जानेवारी 1966 रोजी देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचं ताशकंद इथे निधन झालं. शास्त्रीजींच्या नेतृत्वाखाली भारताने 1965च्या युद्धात पाकिस्तानचा पराभव केला आणि त्यानंतर पाकिस्तानचे तत्कालीन अध्यक्ष अयूब खान यांच्याशी युद्ध संपवण्याच्या करारावर स्वाक्षरी करण्यासाठी शास्त्रीजी ताशकंदला गेले आणि तिथेच त्यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूचं गूढ आजही कायम आहे. जय जवान जय किसानचा नारा देणाऱ्या शास्त्रीजींचं व्यक्तिमत्व अतुलनीय होतं. त्यांनी पंतप्रधान पदाची सूत्र हातात घेतली तेव्हा देशासमोर गव्हाचं संकट आणि दुष्काळाचं आव्हान होतं. या संकटावर मात करण्यासाठी शास्त्रीजींनी जय जवान जय किसानचा नारा देत शेतकऱ्यांमध्ये उत्साह निर्माण करत स्वतः शेतामध्ये नांगर फिरवला होता. 11 जानेवारी 1962 रोजी पेरूच्या उत्तर पश्चिम भागात बर्फाचं वादळ झाल्याने आणि खडक घसरल्याने किमान 2000 लोक एकाच वेळेस मरण पावले. त्यावेळी पेरूमधला सर्वात उंच पर्वत असलेल्या अँडीजवरून लाखो टन बर्फ, खडक, चिखल आणि मलबा अचानक खाली पडू लागला. मध्यरात्री हा अपघात झाला आणि या ढिगाऱ्याखाली 8 शहरं गाडली गेली. यानंतर 1970 मध्ये पेरूमध्ये आणखीन एका हिमवादळात सुमारे 2000 लोकांचा मृत्यू झाला होता. 11 जानेवारी 1922 रोजी मधुमेहाच्या रुग्णाला पहिलं इन्सुलिन देण्यात आलं. 14 वर्षीय लिओनार्ड थॉम्सन हे इन्सुलिन इंजेक्शन घेणारे पहिले व्यक्ती होते. पूर्वी टाईप 1 मधुमेह असलेले लोक या आजाराने काही आठवडे किंवा महिन्यांपेक्षा जास्त जगत नव्हते. फ्रेडरिक बॅटिंग आणि चार्ल्स बेट यांनी या इन्सुलिन इंजेक्शनचा शोध लावला. 1921 मध्ये बॅटिंग आणि बेसना टोरंटो विद्यापीठात स्वादुपिंडातून इन्सुलिन हार्मोन काढण्यात यश आलं. रक्तातल्या साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी हे इन्सुलिन महत्त्वाची भूमिका बजावतं. शरीरामध्ये इन्सुलिनचं प्रमाण कमी झाल्यास माणसाला मधुमेह होतो. 11 जानेवारी हा पौष महिन्यातल्या अमावास्येचा दिवस आहे. हिंदू वर्षाच्या दिनदर्शिकेमध्ये वर्षातल्या 12 महिन्यात 12 अमावास्या असतात. अमावास्येशी संबंधित अनेक समजुती आहेत. असं मानलं जातं की अमावास्येला पवित्र नदीत स्नान करावं आणि तीर्थक्षेत्राला भेट द्यावी. ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार आज 11 जानेवारी 2024 हा या वर्षातला 11वा दिवस असून आज गुरुवार आहे.